प्रेमाने बोला धन्यनिरंकारजी एवं रामकृष्ण हरी. या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर श्रोते कोणी नवीन असतील तर त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, विनंती करतो की तुम्ही व्हिडिओला व्यवस्थित ऐका. व्हिडिओ ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. खरं तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ एक छोटंसं काव्य, पण त्या काव्यापासून आपल्याला संपूर्ण परमार्थ साधला जातो असं ते प्रसिद्ध काव्य हरिपाठ. हरिपाठ नाव का दिलं असेल माऊलींनी? तर जेव्हा निवृत्तीनाथ दादांकडून त्यांना आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तो विठ्ठल, वि म्हणजे विश्वात, ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल प्राप्त झाला, व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त झाला. त्या हरीला पाठ केलं आणि तो सगळीकडे असल्यामुळं माऊलींनी विठ्ठलाऐवजी हरी नाव दिलं. ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा, री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा हरी माऊलींनी पाठ केला. आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, ज्ञानाचं वर्म, ज्ञानाचे खून, ज्ञानाचा इशारा निवृत्तीनाथ दादांकडून त्यांना समजला आणि मग त्याच ईश्वराला हरी नाव दिलं. म्हणून माऊली आपल्या हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात त्या सद्गुरूच्या चरणाचं महत्त्व सांगताना सांगतायत, सद्गुरूच्या चरणाला द्वार म्हणतायत. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. देवाचं द्वार म्हणजे सद्गुरूचं चरण. त्या द्वारात उभा राहिल्यानंतर तुम्हाला 4 मुक्ती साध्य होतील. परंतु ते देवाचं द्वार भेटण्यासाठी पहिल्या 3 मुक्ती तुम्हाला भेटल्या पाहिजेत. म्हणजे पहिली मुक्ती आहे सलोकता, म्हणजे कुठल्या तरी ब्रह्मज्ञानी महात्म्याशी, संताशी तुमचा सलोखा होणं, मैत्रीचे संबंध होणं. मग मैत्रीचे संबंध झाले की तो संत महात्मा तुम्हाला त्या सद्गुरूच्या दरबारात, सद्गुरूच्या चरणावरती घेऊन जातो. मग जेव्हा सलोखा होतो, मैत्री होते संतांशी, तेव्हा तो संत महात्मा तुम्हाला तिथे घेऊन जातो. मग मैत्री होते तेव्हा सलोकता मुक्ती प्राप्त होते. मैं ऐसा नहीं था बनाया गया हूँ, मैं आया नहीं था लाया गया हूँ. कोणीतरी तुम्हाला सद्गुरूच्या चरणाजवळ घेऊन जातं आणि सद्गुरूच्या जवळ नेल्यानंतर दुसरी मुक्ती समीपता तिथे प्राप्त होते. आणि सद्गुरू आणि तुमची नजरानजर झाल्यानंतर सद्गुरू आशीर्वाद देतात आणि ज्ञानाला बसवतात. तेव्हा तुम्हाला म्हणतात की ही माया नाशिवंत आहे आणि फक्त तुमच्या स्वरूपाशी तुम्हाला जोडतात. त्यावेळी तिसरी मुक्ती प्राप्त होते, ती म्हणजे स्वरूपता. आणि ज्ञान झाल्यानंतर तुम्हीच जगाला ओरडून सांगता, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. तो हरी पाहिल्यानंतर जो तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो ना, त्याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. जी शाश्वत ज्ञानावर आधारलेली मुक्ती, जी अशी मुक्ती की याची देही याची डोळा पाहिला मी मुक्तीचा सोळा, अशी मुक्ती की 83,99,999 योनी फिरून नक्षकांत मनुष्य देह मिळाला आणि ती मुक्ती प्राप्त झाली की मला पुन्हा आता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात फिरायची गरज नाही. म्हणून म्हटले की देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि त्या हरीचं नाव मुखाने घ्या, नामस्मरण करा. त्याचं जे पुण्य होईल, ते जे तुमचं भाग्य असेल, ते जे तुमचं पुण्य असेल, ते अगणित असेल. त्याची गणतीच करता येणार नाही, ते गणलंच जाणार नाही. एवढं अनमोल असं ते नामस्मरण असेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आजपर्यंत जगात कोण जन्माला आला नाही की त्या नामस्मरणाच्या पुण्याची गिनती करेल. पुण्याची गणना कोण करी. पुढं म्हटलं असोनी संसारी जीवे, जीवे नाही म्हटलं, जीव्हे म्हटले. ह ला ह म्हणजे जीवे म्हणजे जिबेनं. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. असोनी संसारी का म्हणावं लागलं माऊलींना? तर संसारात राहून आम्ही मायेत गुरफटतो आणि त्या परमात्म्याला विसरतो. पण संसारात राहूनच जर तुम्ही त्या परमात्म्याला जर विसरला नाही आणि नेहमी नामस्मरण केलं
जसं पाण्यात नाव असते पण नावेत पाणी येत नाही, जसं कमळाचं फूल चिखलात असतं पण चिखल स्वतःवर घेत नाही, त्याप्रमाणे असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि अशा पद्धतीनं जर तुमचं वर्तन झालं, कर्म झालं, तर वेदशास्त्र उभारी बाह्य सदा म्हणजे दोन दोन हात उभारून तुम्हाला आशीर्वाद वेदशास्त्र देतील, बाहू वर करून आशीर्वाद देतील. असं म्हटलं, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, नेहमी तुम्हाला आशीर्वाद देतील वेद आणि शास्त्र. म्हणून म्हटले हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एवढंच नव्हे तर माऊली म्हणतात, मी तुम्हाला प्रमाण देतो, तुम्हाला पुरावा देतो. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुने, व्यासाचं प्रमाण देतो. द्वारकेचा राणा पांडवा घरी, व्यासाचं प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो की द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विठ्ठल, त्याने पांडवाच्या घरी पाणीसुद्धा वाहिलं होतं, पांडवाच्या घरी नोकरी केली. म्हणजे किती ताकद असेल त्या नामस्मरणात. म्हणून माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुने, द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व सांगताना जगतवंद्य जगद्गुरू जगतमान्य देवनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय सांगतात, पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठविती. प्रल्हादाशी पिता करी तो जाचनी, परी नित्यस्मरणी मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे मज न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. दुःखाचे डोंगर झाले तरी तुझा विसर पडू नये. म्हणून म्हटले की दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, सुख में सुमिरन जो करे, दुःख काय को होय. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, की तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर लाईक करा, शेअर करा, प्रतिक्रिया द्या. कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, म्हणून माऊलींनी समजावून सांगितलं की देवाची ये द्वारे, देवाचं द्वार म्हणजे सद्गुरूचं चरण. म्हणून माऊली म्हणतात की म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्यकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषेती. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शना. की या तत्वाला जर जाणायचं असेल तर वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. आणि आज संपूर्ण विश्वामध्ये वर्तमान समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देत आहेत, तोच बोध देत आहेत की बाबा रे, तुम्ही एकाला जाना, एकाला माना, एक व्हा. कारण एक नूर है सबके अंदर, नर है चाहे नारी है, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन, प्रभू की रचना सारी है. एका ईश्वराची सगळी लेकरं आहेत. जो परमात्म्याचा अंश आत्मा आहे तो ना हिंदू, ना मुसलमान, ना ख्रिश्चन, ना कोणच नसतो, तो फक्त आत्मा असतो. ना काळा गोरा उंची ठेणगू, ना कुठल्या जातीमध्ये, धर्मामध्ये, रंगामध्ये, वर्णामध्ये कशातच त्याची गिनती होत नाही. कारण तो आत्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे त्या परमात्म्याला तुम्ही जाणून ओळखून भक्ती करा. आणि जोपर्यंत जाणून ओळखून आम्ही भक्ती करत नाही तोपर्यंत त्या काळाच्या घाल्यातून आम्ही सुटू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हटले, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिनी दूर राहे. तुका म्हणे मज सोडविना कोणी, तुझ चक्रपाणी वाचनिया, एका चक्रपाणी वाचनिया. असं म्हटलंय तुकोबारायाने की एका चक्रपाणी, एका परमात्म्याशिवाय तुम्हाला कोणीही काळाच्या गाल्यातून सोडवू शकत नाही. काळ किती जवळ आहे माहीत आहे, अतिशय जवळ आहे. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो,
तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि समयाच्या वर्तमान सद्गुरूला शरण जाऊन आपला यहलोक आणि परलोक सोयीला करा. बाबांनो प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं राम कृष्ण हरी.